EPS 95 पेन्शनधारकांचं दिल्लीमध्ये जंतर मंतरला वाढीव पेन्शन आणि बाकीच्या 3 ते 4 मागण्यांसंदर्भात आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा नेमकं अपडेट काय आहे असे वारंवार कमेंट्स किंवा मेसेज सुद्धा येत आहेत। आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर्स आहेत ते EPS 95 पेन्शनधारक आहेत आणि त्याचमुळे बऱ्याच कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की 11 मार्च 2026 EPS 95 पेन्शनधारकांचं नेमकं आंदोलनाचं अपडेट काय आहे, आतापर्यंत मागणी किंवा कोण आले होते याबद्दल बरेच कमेंट्स येत आहेत आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेट्ससाठी आणि पेन्शनधारकांच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम, तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शनधारकांचे जंतर मंतर दिल्ली येथे 9 मार्च, 10 मार्च, 11 मार्च या 3 दिवसामध्ये आंदोलन होणार आहे। परंतु आज आंदोलनाचा तसं बघितलं तर तिसरा दिवस आहे। 9 तारीख झाली। 9 तारखेपासून सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि पोलिसांच्या परवानगीनुसार हे आंदोलन 9 ते 2 असं आहे। परंतु ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा दिवसभर उन्हामध्ये ज्येष्ठ नागरिक तिथे जंतर मंतरला बसलेले आहेत त्यांच्या मागणीकरता। तुम्ही बघितलं तर मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता। कालच्या दुसऱ्या दिवसाचा अफाट संख्या EPS 95 पेन्शनधारकांची तिथे आहे। प्रत्येक राज्यातून EPS 95 पेन्शनधारक हा तिथे आलेला आहे। तसं बघितलं तर 9 तारखेला संख्या कमी होती कारण त्यावेळी अशोक राऊत यांनी कमांडर अशोक राऊत NECचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितलं की बऱ्याच जणांची यायची सोय न झाल्यामुळे आज कमी संख्या आहे, उद्या त्याहूनही जास्त दिसेल आणि तसंच झालं। काल 10 तारखेला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि आज 11 तारखेला त्याहून जास्त संख्या ही EPS 95 पेन्शनधारकांची जंतर मंतरला आहे। आपण बघितलं तर लाईव्ह स्वरूपात काल मी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ। तर आजची अपडेट आहे ती म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांच्या 4 मागण्या। बऱ्याच न्यूज रिपोर्ट चॅनलने सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांना मदत सुद्धा केलेली आहे आणि आजची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निवीर, जे रिटायर्ड अग्निवीर आहेत हे सुद्धा या EPS 95 पेन्शनधारकांच्या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत। कालपर्यंत हे नव्हते परंतु आज हे सुद्धा सामील झालेले आहेत आणि बरेच मोठमोठे न्यूज रिपोर्ट सुद्धा न्यूज चॅनलवाले सुद्धा तिथे गेलेले आहेत। त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला दिसून येत आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। कमांडर अशोक राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी बऱ्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सांगितलं की आमच्या 4 मागण्या आहेत आणि या 4 मागण्या भाजप सरकारने पूर्ण कराव्यात असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांच्या 4 मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूया। तुम्हाला माहीतच असतील परंतु बऱ्याच जणांना एकच मागणी जास्त माहीत आहे की जी पेन्शन वाढ आहे ती 1000 वरून 7500 करा, परंतु त्याच्याबरोबरच्या दुसऱ्याही 3 मागण्या केलेल्या आहेत। पहिली तर मागणी आहेच पेन्शन ही 1000 वरून 7500 रुपये करा, शिवाय बाकी ज्यांना 1000 पेक्षा कमी पेन्शन आहे त्यांची सुद्धा पेन्शन वाढ करा, ही तर पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे ती म्हणजे 58 वर्षावरील सर्व पेन्शनधारकांना पती पत्नींना दोघांनाही मोफत मेडिकल सुविधा करा, ही दुसरी मागणी करण्यात आलेली आहे। शिवाय हायर पेन्शन संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तेच सरकारने लागू करावा, म्हणजे एक्झम्प्टेड नॉन एक्झम्प्टेड असे रूल लावू नयेत असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी मागणी ही केलेली आहे। शिवाय न्यूनतम पेन्शन संदर्भात सुद्धा योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा अशी सुद्धा मागणी कमांडर अशोक राऊत यांनी केलेली आहे। शिवाय जे या पेन्शन स्कीममध्ये इन्व्हॉल्व नाही त्यांना रेग्युलर 5000 रुपये सरसकट पेन्शन करावी अशी सुद्धा मागणी कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह दुपारी केलेली आहे। म्हणजे तुम्हाला माहीत होती एकच मागणी जास्त उचलून धरलेली आहे परंतु या 4 मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय हा EPS 95 पेन्शनधारकांनी घेतलेला आहे। म्हणजेच जे पेन्शनधारक तिथे गेलेले आहेत त्या पेन्शनधारकांनी हे 4 मुद्दे उचलून धरलेले आहेत की हे 4 मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। आता काल बघितलं तर काल 1-2 नेते सुद्धा येऊन गेले परंतु भाजपचे नाही।
1-2 नेते सुद्धा येऊन गेले. आज तुम्ही बघितलं तर आज काँग्रेसचा पाठिंबा हा EPS 95 पेन्शनधारकांना आहे. आता कोणतंही विरोधातलं सरकार असेल तर एखादं आंदोलन असेल तर ते येऊन पाठिंबा देणार हे अर्थातच तितकंच खरं आहे. परंतु काँग्रेसच्या काळात सुद्धा त्यांनी सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही वाढवली नव्हती, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे फक्त पाठिंबा येऊन 5 मिनिटापुरता पाठिंबा देणे ही तितकंसं योग्य नाही. तर त्यांच्या लढ्यामध्ये सामील व्हा, तरच तुम्हाला म्हणता येईल की तुम्ही सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देत आहात. तुम्ही फक्त 5 मिनिटात येऊन तुम्ही विरोधक आहात, तुमचं कामच आहे की ते एखादं आंदोलन चालू असेल तर आत्ता सत्तेत असलेल्या सरकारच्या विरोधात लढायचं हे कामच असतं. परंतु तुम्ही दिवस तिथे उन्हात बसून बघा, मग ते काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, कोणतंही सरकार असो, तिथे दिवस उन्हात बसून बघा. आणि या वयात तुम्ही आता बघितलं तर तिथे असलेला प्रत्येक नागरिक आहे ते ज्येष्ठ नागरिक आहे. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध व्यक्ती आहे आणि वृद्ध व्यक्ती तिथे दिवस उन्हात बसून लढत आहे. आज 3रा दिवस आहे. वृद्ध व्यक्ती तिथे दिवसभर उन्हात आहे आणि हे केंद्र सरकार म्हणजेच आपल्या भारतामध्ये सांगितलं जातं अतिथी देवो भव, आईवडिलांना देव माना. तर हे कोणाचे तरी आईवडीलच आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही फक्त वाक्य जे सेंटेन्स आहे ते फक्त म्हणायला आणि पुढे कशात तरी छापायलाच वापरता का, त्याचा साक्षात उपयोग कुठेच नाही असं या तरी आंदोलनातून दिसून येत आहे. कारण आता बघितलं तर दिवसभर उन्हामध्ये जंतर मंतरला प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक तिथे बसून घोषणा करत आहे. त्यांना पाण्याची ना खाण्याची सुखसोयी आहे, तरीही तो EPS 95 पेन्शनधारक तिथे बसून घोषणा देत आहे. तिथे काही नेते येत आहेत, 5 मिनिटांमध्ये स्टेजवर जाऊन भाषण करत आहेत, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू असं सांगत आहे. परंतु आज 3रा दिवस आहे. श्रम मंत्र्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचं जे आंदोलन होणार होतं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला कमांडर अशोक राऊत असतील, महासचिव असतील आणि 4 ते 5 जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवलं होतं. आणि सांगितलं होतं की आम्ही आंदोलन करू नका, आम्ही तुमची मागणी लवकरच पूर्ण करणार आहोत, आमच्या विचारधीन हा तुमचा मुद्दा आहे असं सांगितलं होतं. आणि त्यावेळी कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं होतं की तुम्ही जी काही आमची मागणी पूर्ण करायची आहे ती तुम्ही आम्हाला आंदोलनामध्ये जंतर मंतरला येऊन स्पष्टपणे जाहीररित्या सांगा असं सांगितलं होतं. परंतु आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आता 3रा दिवस सुद्धा संपलेला आहे. तुम्ही बघितलं तर आता वेळ संध्याकाळची आहे. 3रा दिवस सुद्धा संपलेला आहे आणि 3रा दिवस होऊन सुद्धा कोणीही श्रम मंत्र्यांचे किंवा श्रम मंत्री स्वतः किंवा कोणीही श्रम मंत्र्यांचा अधिकारी तिथे आलेला नाही आणि त्यांना सांगितलेलं नाही किंवा कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. आता तसं बघितलं तर आंदोलनाचा उद्याचा 4था दिवस असेल. 3 दिवसीय आंदोलन होतं, परंतु उद्याचा आजचा 3रा दिवस आहे. तसं बघितलं तर शेवटचा दिवस म्हणता येईल. परंतु EPS 95 पेन्शनधारकांनी एकच इशारा सरकारला दिलेला आहे की आमची पेन्शन वाढीची मागणी आणि आमचे बाकीचे 2 ते 3 मुद्दे आहेत ते पूर्ण केल्याशिवाय, मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आहोत असं सरकारला स्पष्टपणे EPS 95 पेन्शनधारकांनी सांगितलेलं आहे. शिवाय आज अग्निवीर जे रिटायर्ड आहेत ते सुद्धा सामील झालेले आहेत आणि त्यांची सुद्धा मागणी हीच आहे. त्यामुळे आता आजचं अपडेट तर इथंपर्यंतच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट देण्यात आलेलं आहे. पुढील अपडेट काय असेल ते चॅनलच्या माध्यमातून देण्यातच येईल. भले पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, परंतु काही EPS 95 पेन्शनधारक तिथंपर्यंत पोहोचलेले नाहीत कारण काहींची कंडिशन नसल्यामुळे आणि त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजचा हा अपडेट इथंपर्यंतच आहे. पुढील अपडेट पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे नक्की केलं जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.